जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुळा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। मी येऊ का? या ना। मी नंतर येऊ का? नाही नाही, तुम्ही थांबा ना। मी येते। देवी या, बसा। अहो आज सकाळपासून आपली भेटच झाली नाही आणि तुम्हीही आला नाहीत। सकाळी पूजेनंतर मी यांना भेटले, पण ते काही बोलेच ना। मी अनेक पद्धतीने त्यांना विचारायचा प्रयत्न केला, पण ते काही सांगेच ना। अहो असेल काहीतरी कारण, तुम्ही त्यांच्यासोबत काही वेळ घालवायचा। पण त्यांना एकांत हवा होता। काय झालं माहित नाही। तुम्हाला काही कल्पना आहे का? राज्याभिषेकाची तिथी जवळ आली आहे, तसा सोहळा मोठा आहे, कदाचित त्या संदर्भात काहीतरी असेल। पण असे काय आहे जे मला न सांगण्यासारखे आहे? मी हे बोलणं योग्य नव्हे, परंतु त्यांनी एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली नाही तर ते काही लपवत आहेत असा अर्थ घेऊ नका। विवाहाच्या आधी माझा असा विचार नव्हता। विवाहात ते त्या मुलीला भेटायला निघून गेले, तेव्हापासून मी असा विचार करायला लागले। माझे काही चुकले का? अजिबात नाही। तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण सगळी माहिती करून घ्यावी तर त्यात काहीही चूक नाही। तुम्हाला विचारणं मी योग्य नाही, पण एक विचारू का? तुम्हाला काहीही विचारायचं असेल तरी मनात किंतु ठेवू नका। मला त्या मुलीला पाहायचे आहे। ती राज्याभिषेकाला आली तर मी तिला कसे ओळखू? मी त्या मुलीला पाहिलं नाही, त्यामुळे इतक्या गर्दीमध्ये तिला कसं ओळखायचं हे मला नाही सांगता येणार। मग मलाच शोधावं लागेल त्या मुलीला कसं ओळखायचं ते। ओम नमो मार्तंड भैरवाय। ओम नमो मार्तंड भैरवाय। ओम नमो भैरवाय।
मार्तंड भैरवाय ओम नमो मार्तंड भैरवाय. महसा, माझे अस्वस्थ होण्याचे काहीतरी कारण आहे. मला काही काळ एकांत हवा आहे. असं अचानक काय झालं असेल यांना? आजवर मला कधीही यांनी मला असं एकांत हवा आहे असं सांगितलं नव्हतं. आजच असं काय झालं असेल यांना? ज्या अर्थी यांनी मला हे असे सांगितले याचा अर्थ नक्कीच यांना कसला तरी त्रास होत असणार. मला जेव्हा गडावर एकटं वाटायचं तेव्हा मलाही कंटाळा यायचा. यांनी माझं मन रमण्यासाठी सारीपाठाचा खेळ मला भेट दिला. यांनी माझ्यासाठी इतकं केलं आणि आज त्यांचं मन जर कशात लागत नसेल तर मला त्यांच्यासाठी काहीतरी करायलाच हवं. मागे मी केलेलं जेवण यांना फार आवडलं होतं. आज पुन्हा यांच्यासाठी मी माझ्या हाताने स्वयंपाक करेन. मला खात्री आहे यांचा कंटाळा निघून जाईल. लगा काय दिसतंय का? काय गाड्या कुठं काय बी दिसेना बघ. अरे काय कळलं का? अरे दिसली का नाही बानू? अरे कुठे काय इतका वेळ झाला पण अजून बानू दिसेना बघ घरला. अंगाशी तरी मला वाटलंच होतं. काय रे रंगा तुला काय ठाऊ का बानू घरात नाही म्हणून? दिस उगवल्यापासून बानू नाही कुठं वस्तीव दिसली, नाही कुठं घरला दिसली. मला तर वाटतंय बानू घरातून निघून गेली. अरे पण असं बी असेल का बानू घरातच असेल? आजारी असेल, झोपली असेल. असेल की आजारी असेल पण तशी लगबग दिसाय नको वय घरात. मला नाही तसं वाटत. कशावरून? नाही कशावरून? सकाळ धरणं आजा वस्तीव हिंडत होता, काहीतरी हुडकत होता त्यो. त्याच्यानंतर आजा आणि मंजी आजीकडे गेली. असं वय? आणि मग आणि लागलीच ती
घरला गेली आणि घरला जाऊन बाहेरच बसून काहीतरी बोलत होती. बर काय रे रंगा, तुला काय ठाव? तुला कोण बोललं वय असं? कोण सांगाय कशाला पाहिजे? मी सावताना बघितलं समद म्हणून तर सांगतोय ना तुम्हाला. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की बानू घर सोडून कुठेतरी गेली. लतिका, माझा सगळा स्वयंपाक झाला आहे. तू सगळी तयारी करायला घे. म्हाळसा, एवढा सगळा स्वयंपाक तू इतक्या लगबगीने केलास? एवढे सारे पदार्थ आणि तेही इतक्या कमी वेळात? हो अगं, त्याला कारणही तसंच आहे. तुझं वागणं काही मला समजतच नाही. आधी चिंतेत होतीस आणि आता एवढी आनंदात आहेस. नक्की समजायचं काय आम्ही? समजणं काही अवघड नाही अगं. मी लक्ष्मीदेवींना भेटल्यावर मला असं जाणवलं की हे जर अस्वस्थ आहेत तर त्याचं कारण मी त्या मुलीशी जोडायला नको. असं नसेलही कदाचित. आणि माझ्या हातचे नवीन नवीन पदार्थ खाऊन त्यांची जीही समस्या असेल ती ते विसरतील. आणि मी स्वतः तो स्वयंपाक केला म्हटल्यावर त्यांना खूप आनंद होईल. मला काय वाटतं, तुला त्यांना निरनिराळे पदार्थ करून खायला घालायला आवडतात की घास भरवायला मिळतो म्हणून तू हे सगळं करतेस? लतिका, तूही थट्टा करतेस माझी? तूही म्हणजे गडावर अजून कोणी तुझी चेष्टा करतं? लतिका, बरं, मी नेमकं काय काय करू? सगळी मांडामांड कर. आसनं मांडायला सांग सगळ्यांना. मी जरा आवरते आणि त्यांना निरोप द्यायचा आहे जेवायला या म्हणून. मी जरा आवरते म्हणजे तू छान तयार नाही होणार आहेस? मी तयार करते तुला. आमची म्हाळसा जास्त छान दिसायला हवी त्यांच्या समोर. काय हे लतिका? बरं, सेवकांना सांगून त्यांना निरोप द्यायचं बघ ना जरा. अगं असं काय करतेस म्हाळसा? एवढा छान स्वयंपाक केलायस तू. छान तयार हो आणि स्वतः सांग त्यांना. त्यांना खूप आवडेल. बरं चालेल. ये, मी तुला तयार करते. बस. अक्कांना तुला असं पाहून काय वाटेल? त्यांचा तर विश्वासच बसणार नाही की म्हाळसा इतकी बदलली आहे. तशीच आहे मी. बरं. हो, आई बाबा कधी येत आहेत असं झालंय मला. मलाही जरा त्यांच्याशी बोलायचं. काय? काही नाही लतिका. अगं हेच की म्हाळसा खूप त्रास देते मला, छळते. लतिका, मी खरंच तुला वाईट वाटेल असं वागते? काय है म्हाळसा? नाही अगं. बरं, मीच जाते यांना बोलवायला. जेवायला उशीर नको ना व्हायला? हो. कशी दिसते मी? ओम नमो मार्तंड भैरवाय. ओम नमो मार्तंड भैरवाय. ओम नमो मार्तंड भैरवाय. ओम नमो मार्तंड भैरवाय.
मार्तंड भैरव ओम नमो मार्तंड भैरवाय ओम नमो मार्तंड भैरवाय ओम नमो मार्तंड भैरवाय काय विचार करत आहात? भाषा, तू कधी आलीस? फार वेळ नाही झाला. भाषा, मी तुला मगाशी म्हटलं की मला एकांत हवा आहे. त्याचे तुला वाईट नाही ना वाटले? खरं तर वाईट वाटले, पण मी स्वतःला समजावले. पण मग आता तू रागवली नाहीयेस ना? मुळीच नाही. सकाळपासून आपण काही खाल्लंच नाही. नाही. असं करून कसं चालेल? मी स्वतः तुमच्यासाठी स्वयंपाक केला आहे. तुम्हाला जे जे पदार्थ आवडतात ते ते केले आहेत. मागे तुम्ही कशी स्वयंपाकाची स्तुती केली होती तशी तुम्हाला आज करावीशी वाटेल. आपण सगळे मिळून जेवू. आणि हो, आज घास भरवण्याचा कार्यक्रम नको. भाषा, मी तुमचं काही ऐकणार नाही. तुम्ही चला बघू. भाषा, ऐक माझं. मी म्हणते म्हणून चला. भाषा, मी तुमचं काही ऐकणार नाही. तुम्ही चला बघू. भाषा, ऐक माझं. मी म्हणते म्हणून चला. भाषा, मला खरंच तुझं मन मोडायचं नाहीये. पण कसं सांगू? मला जेवता येणार नाही.
साक्षात अन्नपूर्णा आहे माझी म्हाळसा. तिला नाही म्हणताना माझ्या मनाला काय वाटत असेल ते माझं मला माहित. नाही, माझ्या मनाला काय वाटतंय हे तुम्हाला नाही माहित. म्हाळसा, तुम्ही का नाही जेवणार आहात?